से द्वारी ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार घेऊ नये इरझार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा बाजार सांगवी या गावामध्ये गेल्या 44 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. परमपूजनीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी अण्णासाहेब महाराज आनंदे देवगिरी दौलताबाद वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सुरेंद्र महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज आनंदे व हरिभक्तीपरायण उद्धव महाराज आनंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आजचा हा आपल्या सप्ताहाचा 7वा दिवस आहे. काल्याच्या कीर्तनाने आपल्या सप्ताहाची सांगता होणार आहे. गेल्या 44 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह आपण चालवता आणि म्हणून प्रथमतः आपल्या सगळ्यांना धन्यवाद देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 44 वर्ष झाले आणि आता काही दिवसाने याला 50 वर्ष पूर्ण होतील नाही का. 50वे वर्षसुद्धा आपल्या सगळ्यांना ते साजरं करायचं आहे. माझं तर मत असं आहे की 75व्या वर्षीसुद्धा आपण सगळेजण असले पाहिजे. आणि या उत्सवाची शताब्दी ज्यावेळेला होईल त्यावेळेला सुद्धा चोपदार हेच असले पाहिजे. थांबता ना. आपण अत्यंत उत्साहाने हा उत्सव साजरा करत आहात गड्या. उत्साह कार्यकर्त्यावरून समजत असतो, उत्साह श्रोत्यावरून समजत असतो. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने हा जो खर्च करता याच्यावरून आपला उत्साह समजतो. अत्यंत उत्साहाने हा अखंड हरिनाम सप्ताह आपण साजरा करत आहात. मला सगळ्यांची नावं माहीत नाही, क्षमा करा. आमचे संजू भाऊ आहेत, आमचे किशोर भाऊ आहेत आणि आपण सगळे त्यांचे मित्रमंडळी, आपण सगळं गाव. मला माहीत नाहीत बरं सगळ्यांची नावं, नाही तर म्हणसाल बा आमचं राहून गेलं असं मला माहीतच नाही ना. आणि म्हणून
आपण सगळेजण या सप्ताहाला मदत करताय, यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईल. आपण सोन्यासारखी माणसं आणली तिथं. आमचे किशोर महाराज, आमचे उद्धव बापू, आणि ज्याला कोणीच ओळखत नाही महाराष्ट्रामध्ये असा पकवाद आणला तुम्ही. आमचा चंदू, हे खरं म्हणजे हे माझे पोरं आहेत म्हणून मी चंदू म्हणतो बरं का, नाही ते महाराज आहेत. आणि अशा अर्थाने अत्यंत प्रेमाने हा उत्सव चालू आहे. आणि आज या ठिकाणी प्रभूचरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा उत्तम सुयोग आहे. प्रभूचरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या समोर मागणी मागणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल प्रवास करावा लागतो, सकाळचा कुठतरी कार्यक्रम करून यावं लागतं, तो कार्यक्रम झाल्याबरोबर गाडीत बसावं लागतं, इथं गाडीतून उतरल्याबरोबर इथं उभं राहावं लागतं आणि तुमच्या पुढे बोलावं लागतं. हे जावे त्याच्या वंशा तरीसुद्धा आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराज आज मागतायत. प्रश्न असा आहे की कोण मागत नाही जगामध्ये? जगामध्ये सगळेच मागत असतात, मागणाऱ्याची संख्या खूप जास्त आहे. पण खरं सांगू का, मागणारे त्याच ठिकाणी राहत असतात की ज्या ठिकाणी देणारे राहत असतात. काही लोक असं म्हणतात, काय हो तुमच्या देशामध्ये बसस्टँडवर गेलं तरी भिकारी दिसतात, रेल्वे स्टेशनवर गेलं तरी भिकारी दिसतात, मंदिराच्या बाहेर गेलं तरी भिकारी दिसतात, मंदिराच्या आतमध्ये गेलं तरी भिकारी दिसत आहेत. लेको तुमचा देश सगळा भिकाऱ्याचा देश आहे, भिकाऱ्याचा देश आहे. उत्तर हे आहे की आमचा देश भिकाऱ्याचा देश नाही. आमच्या देशामध्ये भिकारी राहतात, त्याचं कारण दातेही त्याच देशामध्ये राहतात. एका माणसाने तर मला असं परदेशातल्या असं विचारलं, काय हो तुमच्या देशामध्ये कसे लोक आहेत हो? काही काळे आहेत, काही गोरे आहेत, काही पांढरे आहेत, नाही का, म्हणजे आडनावाचे नाही, काही गोरे आहेत, काही सावळे आहेत, काही काळे आहेत, काही उच्च आहेत, काही खुजे आहेत. आमच्या देशामध्ये बघा, आवाज कमी करा, सगळे सारखेच आहेत, सगळ्यांचा रंग सारखा आहे, एका रंगाचे आहेत आमच्या देशामध्ये सगळे लोक. तुमच्या देशामध्ये काही काळे आहेत, काही सावळे आहेत, काही खुजे आहेत, काही उंची आहेत. आमच्या देशामध्ये बघा सगळे एकाच रंगाचे आहेत. मी त्याला उत्तर दिलं होतं, लेका घोड्यामध्ये अनेक रंग असतात, गाढवं मात्र सगळे एकाच रंगाचे असतात. आमच्या देशामध्ये घोडे राहतात आणि तुमच्या देशात गाढवं राहतात. आणि म्हणून सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदू है हम, हिंदू है हम, हिंदू है हम, वतन है हिंदुस्ता हमारा. सर्वांनी सता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. गोदी में खेलती है इसकी हजारों नदियां, पर्वत है सबसे ऊंचा, पर्वत है सबसे
जहाँ से अच्छा। हो खरं म्हणजे हे आहे ना, महिलांच्या आवाजात फार गोड लागतं बघा. आपल्या देशाचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे, यासाठी की आपल्या देशाची जी समृद्धी आहे ना, ते कोण्याच देशात नाही, लक्षात ठेवा. हे जे आहे ना, हे सगळं कीर्तनाची गर्दी आहे. असे चांगले गायक, असे चांगले मृदंगे, असे चांगले श्रोते हे कोण्याच देशात तुम्हाला सापडत नाहीत, लक्षात ठेवा. आणि म्हणून जिथं दाते असतात तिथं भिकारी असतात. पण खरं सांगू का, देणाऱ्याने दान दिलं पाहिजे, पण त्याच्यासमोर घेणाराही असला पाहिजे ना, घेणाराही असला पाहिजे ना. हां बघा, आणखी दुसरा विषय असा आहे, घेण्यापेक्षा देणं खूप चांगलं असतं, खूप चांगलं असतं. काय दिलं पाहिजे हो आम्ही महाराज? आमच्याजवळ तर धन नाही, आम्ही काय दिलं पाहिजे? थोडक्यात सांगून जाईल. अरे फक्त धनच दिलं पाहिजे असं नाही, ज्याच्याजवळ तन असेल त्याने परमार्थासाठी तन दिलं पाहिजे, ज्याच्याजवळ मन असेल त्याने परमार्थासाठी मन दिलं पाहिजे, आणि ज्याच्याजवळ धन असेल त्याने परमार्थासाठी धन दिलं पाहिजे, लक्षात ठेवा. फक्त धनच दिलं पाहिजे असं नाही, तनाचा सुद्धा वापर आपण परमार्थासाठी केला पाहिजे. दोन पद्धतीचे लोक जगामध्ये राहत असतात, एकाला सज्जन म्हणतात, एकाला दुर्जन म्हणतात. खलश्य साधू विपरीतमित ज्ञानाय दानाय च रक्षणाय असं म्हणतात. ज्याच्या ज्ञानाचा उपयोग लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी येतो तो सज्जन आहे. ज्याचा धनाचा उपयोग गरिबासाठी होतो तो सज्जन आहे. ज्याच्या तनाचा उपयोग दुर्बल माणसाच्या संरक्षणासाठी होतो तो सज्जन आहे, तो सज्जन आहे. ज्याच्या ज्ञानाचा उपयोग फक्त अभिमानासाठी होतो तो दुर्जन आहे. ज्याच्या धनाचा उपयोग फक्त मदोन्मत्तसाठी आणि विलासासाठी होतो तो दुर्जन आहे. आणि ज्याच्या तनाचा उपयोग फक्त दुर्बल माणसाला पीडा देण्यासाठी होतो तो दुर्जन आहे, लक्षात ठेवा. खलस्य साधुर विपरीतमित ज्ञानाय दानाय च रक्षणाय. सज्जनानो, देणाऱ्याचा हात नेहमी खाली असतो आणि घेणाऱ्याचा हात नेहमी वर असतो. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? देणाऱ्याचा हात नेहमी खाली असतो आणि घेणाऱ्याचा हात नेहमी वर असतो. देणाऱ्याचा वर असतो आणि घेणाऱ्याचा खाली असतो. तंबाखू आहे का? बघा बघा, असेल नाही. तंबाखू असली तरी देणारा असेल ना तर त्याचा हात वर असतो, आणि तंबाखू असली तरी घेणारा असेल ना त्याचा हात खाली असतो. समुद्र पृथ्वीच्या खाली का राहतो? समुद्राचं स्थान पृथ्वीच्या बरोबरीने का राहत नाही? पृथ्वीच्या खाली समुद्र का राहतो? त्याचं उत्तर आहे, समुद्र नेहमी घेण्याचं काम करतो म्हणून तो पृथ्वीच्या खाली राहतो, घेण्याचं काम करतोय. गंगा माझ्यामध्ये आली पाहिजे, सरस्वती माझ्यामध्ये आली पाहिजे, यमुना माझ्यामध्ये आली पाहिजे. जेवढ्या जेवढ्या नद्या वाहत असतील ना, तेवढ्या तेवढ्या सगळ्या नद्या माझ्यामध्ये येऊन मिसळल्या पाहिजेत. अरे बाबा, भरपूर आहे ना तुझ्याजवळ, आता किती तुझ्याच घरी असलं पाहिजे असा विचार करतो गड्या समुद्रा. खूप आहे ना तुझ्याजवळ, इतकं मोठं तुझ्याजवळ असून सुद्धा हेही तुझ्या घरी असलं पाहिजे, तेही तुझ्याच घरी असलं पाहिजे, तेही तुझ्याच घरी असलं पाहिजे. मग आमचं काय आहे का? इतक्या दिवसापासून आम्ही पक्षाचं काम करतो, आमचं काहीच नाही. मग फक्त घेण्याचं काम करतो समुद्र म्हणून त्याचं स्थान पृथ्वीच्या खाली राहतं. फक्त देण्याचं काम करतो मेघ म्हणून त्याचं स्थान पृथ्वीच्या वर राहतं, लक्षात ठेवा. संग्रहैक परप्राया समुद्रोपी रसातले दातारम जलदम पश्य गर्जंतम भुवनोपरी. म्हणून जो घेण्याचं काम करतो ना त्याची श्रीमंती खारी असते, आणि जो देण्याचं काम करतो ना त्याची श्रीमंती गोड असते. आपली श्रीमंती गोड असावी यासाठी आपण मेघ झालं पाहिजे. भरपूर श्रीमंती असून जर तुम्ही कुणाला काहीच देत नसाल तर तुमची श्रीमंती खारी झाल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा दादा. काय दुर्भाग्य त्या समुद्राच्या श्रीमंतीचं. त्या समुद्रावरून प्रवास करणाऱ्या माणसाला सुद्धा घरून पाणी घेऊन जावं लागतंय, घरून पाणी घेऊन जावं लागतं. एखाद्या श्रीमंताच्या घरी तुम्ही जात असाल आणि घरून जर डबा घेऊन जात असाल तर काय चाटायची त्याची श्रीमंती?
विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून देणाऱ्याचं स्थान नेहमीवर असतं, लक्षात ठेवा. आणखी सांगू द्या मला, सांगेल मी. दानाचाच विषय असल्यामुळे सांगेल. पहा, माझा दानाचाच आजचा भाग असल्यामुळे मी सांगेल. चोपदार, आपल्याकडे धरण आहे का एखादं? धरण आहे ना? कुठं आहे? येसगावला आहे. बरं. पाणी अडवलेलं आहे ना? बरं. भिंत बांधलेली आहे ना त्याला? आहे ना? मिठाची, मग मातीची, दगडाची, बरं, अशी बांधलेली आहे. बरं, अशी सलग भिंत बांधलेली आहे चोपदार, का त्याला एखादा दरवाजा आहे? दरवाजा आहे ना त्याला? दरवाजा आहे. बरं, आता सांगा चोपदार, फार चांगलं उत्तर देत आहे तुम्ही. भिंत कशासाठी बांधली पाहिजे? साठाय, अडवायसाठी. हा, बरोबर. आणि दरवाजा कशासाठी ठेवला पाहिजे? भिंत कशासाठी? पाणी अडवायसाठी. दरवाजा कशासाठी? पाणी सोडायसाठी. मग अडवायचं कशासाठी? तुम्ही आता भिंत कशासाठी? अडवायसाठी. दरवाजा कशासाठी? पाणी सोडायसाठी. मग अडवायचं कशासाठी? काय सुंदर उत्तर आहे पहा. अडवायचं कशासाठी? तर सोडायसाठी. अडवलंही पाहिजे आणि सोडलंही पाहिजे. दादा, भरपूर अडवलं पाहिजे गाड्या, भरपूर अडवलं पाहिजे, खूप अडवलं पाहिजे. मी तर या मताचा आहे. पहा, मी नेहमी माझं मत सांगत राहील की खरं म्हणजे आपल्या घरामध्ये एक तिजोरी असली पाहिजे, अशी भरदस्त तिजोरी असली पाहिजे संजू भाऊ. त्याच्या असे 4 कप्पे असले पाहिजेत. कप्पेसुद्धा मोठमोठे असले पाहिजेत. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये सगळ्या विटा असल्या पाहिजेत, मातीच्या नाही, तर मातीच्या ठेवसाल. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये सगळे बिस्किटं असले पाहिजेत. हो, बिस्किट. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये नथी, बांगड्या, पाटल्या अशा असल्या पाहिजेत. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये चपलाहार, जोडेहार, शांडलहार, असेच आहेत ना त्याचं नाव, जुची हार, असे हार असले पाहिजेत. आपल्या घरातलं कपाट सोन्याने लपालप भरलेलं असलं पाहिजे. बांधा सोप्या माड्या घरे, भरपूर श्रीमंत असलं पाहिजे. माझ्या दादांनो, माझ्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने श्रीमंत असलं पाहिजे. एका व्यक्तीकडे कोणाकडे नसली पाहिजे, ते सगळ्यांची असली पाहिजे. सगळे श्रीमंत असले पाहिजेत, सगळे श्रीमंत असले पाहिजेत. सगळ्यांनाच आरक्षण असलं पाहिजे. लय जोरांना दात खाऊन वाजवलं. तुम्ही नाही वाजवलं, तुम्हाला पाहिजे नाही वाटत? सगळ्यांना भरपूर संपत्ती असली पाहिजे गड्या. माझ्या देशातल्या प्रत्येक घरामध्ये सोनं हा या देशाचा परिचय, लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या घरी सोनं असलं पाहिजे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. है भारत वो चारू सी मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हर मोहन हरि पालक है, राधा एक एक माला, राधा एक एक माला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत
काही उत्तर शिल्लक राहिलेत. धरणाला भिंत असली पाहिजे, त्या भिंतीला दरवाजा असला पाहिजे. चोपदार समजा दरवाजाच ठेवायचा नाही ठरवलं तर काय होईल? अरे फुटील ना एखाद्या दिवशी भिंत, हाव ना मग काय. भिंत एक दिवस फुटून जाईल. काही काही महाराज अशा भिंती पक्क्या बांधतात हो, दरवाजाच ठेवत नाही, अशी लीक सुद्धा ठेवत नाही, एवढीशी बांधतात. अजिबात दरवाजा ठेवत नाहीत. मग एखाद्या दिवशी ती भिंत फुटल्याशिवाय राहत नाही. मग ती कुठून पुढे काही सांगायचं नाही ते भिंत. जमलं का नाही? तुम्हाला कसं काय समजलंय जमलं म्हणून? मला तुम्हालाही जमते वाटते. आहे ना? नाही फुटली पाहिजे दादा भिंत. भिंत फुटू नये असं वाटत असेल ना तर मी तुम्हाला एक श्लोक सांगतो दानाबद्दलचा. तुम्ही किती दान दिलं पाहिजे हे सांगतोय पहा. किती दिलं पाहिजे तुम्ही दान? शास्त्र सांगते की तुम्ही किमान धर्म कार्यासाठी तुमच्या संपत्तीतला 10वा हिस्सा तरी दिला पाहिजे. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमताम कर्तव्यो विनियोगस्य ईश प्रीत्यर्थ हेतवे. ईशप्रीत तुम्ही दिला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज तुमचं तर मस्त चाललंय आता. आम्ही दिलं पाहिजे. किती अरे तुम्ही तरी फक्त 10वाच हिस्सा दिला पाहिजे. आमच्यासाठी तर शास्त्र असं सांगते, यावत भ्रियते जठरम ताव स्वत्मम हि देहिनाम अधिकम योभिमन्येत सस्तेनो दंडमरती. तुम्ही किती दिलं पाहिजे? आम्ही किती दिलं पाहिजे? आमच्या पोटाला लागत असेल तेवढं ठेवलं पाहिजे आणि बाकीचं राहिलं तेवढं सगळं देऊन टाकलं. हे आमच्याबद्दल आहे. तुमच्याबद्दल आहे. किमान 10वा हिस्सा दिला पाहिजे. 100 असतील तर 10 दिले पाहिजेत. 1000 असतील तर 100 दिले पाहिजेत. 10,000 असतील तर 1000 दिले पाहिजेत. लक्षात आलं ना तुमच्या? एवढं जर देत असाल ना माझ्या राजांनो, तुम्ही जर कीर्तन ऐकण्यासाठी आला असाल तर ऐका, मी या आसनावरून सांगेल तुम्हाला, एवढं जर तुम्ही दानामध्ये खर्च करत असाल तर निश्चिंत राहा. तुमच्या पंथाची सुद्धा काळजी करू नका. तुमच्या इस्टेटला कोणी धक्का लावून ते तुम्ही जर यातलं काही देत नसाल तर मग मात्र तुमचं काही खरं नाही. लक्षात ठेवा. दिलं पाहिजे का नाही? दिलं पाहिजे. म्हणून धरणाला भिंतही असली पाहिजे, धरणाला दरवाजाही असला पाहिजे. आता सांगू, ते पाणी भिंतीशिवाय जसं राहणार नाही तसं प्रपंचरूपी भिंतीला सुद्धा एखादा धर्मरूपी दरवाजा असला पाहिजे. तुमच्या श्रीमंतीला कोणीही नेऊ शकणार नाही. लक्षात ठेवा. जोडोनी आधन जोडोनी आधन जोडोनी आधान उत्तम व्यवहारे. जोडोनी आधान जोडोनी आधान जोडोनी आधान उत्तम व्यवहार. जोडोनी आधान जोडोनी आधान
आज थकलेला आहे बरं का, तुम्ही जरा सांभाळून घ्या. काल नागपूरला होतो, नरखेडला. रात्रभर प्रवास झाला. सकाळी आमच्या श्री गुरु भोजने महाराजांचा उत्सव होता. आज जवळजवळ 50,000 लोकांना प्रसाद होता बघा. तिथलं काल्याचं कीर्तन होतं. तिथून गाडीत बसलो आणि बघा आता इथं उतरलो. उतरल्याबरोबर यांनी सांगितलं, बांधा महाराज फेटा. बांधला फेटा आणि तुमच्या पुढे उभं राहिलो. असो, आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण थांबण्याचा विचार करू. उद्याही आहोत आपण आणखी. सज्जनानो, दानम मित्रम मरिष्यता असं म्हणतायत पहा. दान हा माणसाचा मेल्यानंतरचा मित्र असतो. प्रत्येकाचा वेगवेगळा परिचय असतो. बघा, असं म्हणतात, विद्यार्थ्याचा परिचय म्हणजे परीक्षा असते. बरोबर आहे ना? विद्यार्थ्याचा परिचय म्हणजे परीक्षा आहे. स्त्रीचा परिचय म्हणजे मर्यादा आहे. योग्याचा परिचय म्हणजे ध्यान आहे. साधूचा परिचय म्हणजे सत्य आहे. साधू सत्य असला पाहिजे. साधूचा परिचय म्हणजे सत्य आहे, नाही का? साधूचा परिचय म्हणजे सत्य आहे. योद्ध्याचा परिचय म्हणजे युद्ध आहे. आणि श्रीमंताचा परिचय म्हणजे दान आहे. विद्या तीर्थे जगती उबदा साधवा सत्य तीर्थे. गंगा तीर्थे मलिन तनसो योगियो ध्यान तीर्थे. धारा तीर्थे धरणी पैसो दान तीर्थे धनाढ्यः. लज्जा तीर्थे कुलविवतयः पातकं क्षालयन्ति. योद्ध्याने आपला परिचय युद्धामध्ये दिला पाहिजे. युद्धामध्ये दिला पाहिजे. हा योद्धा असा असला पाहिजे. युद्धामध्ये मला सगळं सांगायला आता वेळ नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा परिचय हा एक श्रीमंताचा मुलगा म्हणून नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा परिचय म्हणजे स्वतःच्या मनगटावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हा त्यांचा खरा परिचय. अफजल खान फाडला होता महाराजांनी. अफजल खान म्हणजे पुर्जासारखा भासत होता. उभा राहिला ना तर जसा का एखाद्या किल्ल्याचा पुरुष असावा असा तो भासत होता. जेवढा तो उभा होता तेवढाच तो आडवा होता. कपट आणि दगाबाजी त्याची नीती होती. तो स्वतःला पुरुषसिकन आणि कुप्रसिकन म्हणून घेत होता. मी मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक आहे असा त्यांचा शिक्का होता. आणि महाराजांनी अशा अफजल खानाला फाडल्यानंतर सगळा देश हादरला होता. विजापूरकरांनी मग सिद्दी जोहरला पाठवलं. सिद्दी जोहर 42,000 सैन्य घेऊन आला. महाराज पन्हाळगडावर होते. चला गडात तुम्ही तरुण आहात म्हणून सांगतो. सांगू ना? नाही, महाराज पन्हाळगडावर होते. महाराजांना विशाळगडावर जाणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. महाराजांनी सगळी जबाबदारी बाजीप्रभूवर दिली होती. बाजीप्रभूने 600 मावळे आपल्या सोबत घेतले आणि बाजीप्रभूने महाराजांनी भवानीला कौल मागितला होता. भवानीला कौल मागितल्याशिवाय महाराज कोणचीच गोष्ट करत नव्हते. भवानीने कौल दिला होता. महाराज पारमार्थिक होते दादा, म्हणून तर महाराज राजे असून सुद्धा महाराज होते. पारमार्थिक. भवानीला कौल मागितला आणि भवानीने कौल दिला आणि महाराजांनी पन्हाळगड सोडण्यासाठी तारीख निवडली. तारीख होती 12 जुलै 1660, आषाढ शुद्ध पौर्णिमा. तुझी बाजूने मला मोठ्याने बोलावं लागते, माझी शक्ती कमी आहे आज. आमचा नंदू आहे ना, चंदू, त्याला असं वाटते आपण सगळं वाजवलं पाहिजे. काही पखवादे आहेत बघा, सगळी शक्ती लावतात. सगळी शक्ती आहे ना, सगळी शक्ती अशी पखवादामध्ये लावणारा आमचा हा पोरगा आहे. त्याला असं वाटतं की आपल्या बाबाचं कीर्तन चांगलं झालं पाहिजे. जरा धीमे धीमे सांगतो, जरा आवाज जरा कमी झाला नाही का. आणि म्हणून 12 जुलै 1660, आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुवारचा दिवस. बाजीप्रभूवर जबाबदारी. बाजीप्रभूने 600 मावळे आपल्यासोबत घेतले. 10 वाजता दरवाजा उघडला. सिद्दी जोहरचे 42,000 सैन्य होतं.
42,000 सैन्याने वेढा मारला होता. सैन्य बाहेर पडलं. 2 पालख्या बाहेर पडल्या. एका पालखीमध्ये महाराज बसले होते. एक पालखी रिकामी पाठीमागून चालत होती. आता वेळा जवळ येत होता. वेळा 50 पावलावर आला होता. वेळा 25 पावलावर आला होता. वेळा 5 पावलावर आला होता. वेळामध्ये मावड्यांचं पाऊल पडलं होतं. वरून धो धो पाऊस पडत होता. तरी मावड्यांच्या आगातून घाम निघत होता. याचं कारण महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती. विशालगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावड्यांची होती. मावडे पुढे पडत होते. वेळा पाठीमागं पडत होता. एका जाडीतून डोळे चमकले. वाघाचे नाहीत, गुप्तचराचे आहेत. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवा न्हावी नावाचा मावडा त्या पालखीमध्ये बसला. 15 मावडे ठरल्याप्रमाणे त्या पालखीजवळ थांबले. बाकीचे मावडे महाराजांना घेऊन पळत होते. गजापूर नावाचं गाव लागलं. ही खिंड लागली. पाठीमागून गनीम येतो समजलं आणि बाजीप्रभूने महाराजांची पालखी त्या खिंडीजवळ खाली ठेवली. आणि बाजीप्रभू म्हणत होते, जावं महाराज आपण. पाठीमागून गनीम येतो महाराज, पाठीमागून शत्रू येतो महाराज. मी भवानीची शपथ घेऊन सांगतो महाराज, जोपर्यंत तुम्ही विशालगडावर पोहोचत होणार नाही तोपर्यंत हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल, पण तुमच्या पाठीमागे काही शत्रू लावू देणार नाही. नाही म्हणत होते महाराज. बाजी तुम्हाला एकट्याला सोडून मी नाही जाणार. नाही जायचं मला. तुमच्यासोबत युद्ध करायचं आहे. 300 मावडे आहेत तुमच्यासोबत. फक्त 3000 सैन्य पाठीमागून येतं. कसं अडवणार? अडवणार महाराज, अडवणार. तुम्ही निश्चिंत राहा. हा 75 वर्षाचा बाजी 3000 सैन्याला अडवणार. महाराज नाकार देत होते. आणि महाराजांना शेवटी बाजीप्रभूने म्हटलंय, महाराज लाख मरावे महाराज, पण लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज. बाजीप्रभूने मुजरा केला. तो मुजरा बाजीप्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा ठरला. महाराजांना जावं लागलं. बाजीप्रभूने खिंड अडवली. आणखी 4 कोस विशालगड राहिला होता. 6 तास महाराजांना जाण्यासाठी लागणार होते. जो गड महाराजांनी सोडला होता त्या गडाला 42,000 सैन्याचा वेढा होता. ऐकायला बरं वाटते, पण करायला कठीण आहे दादा. जे खिंड अडवली होती ते 300 सैन्य आणि 3000 सैन्य अडवून ठेवायचं होतं. ज्या गडावर महाराजांना पोस्ट व्हायचं होतं ना, त्या गडाला सूर्यराव सुर्वे आणि यशवंतराव सुर्व्यांचा वेढा होता. 6000 सैन्याच्या तलवारी महाराजांच्या दिशेने धावल्या. महाराजांच्या मावळ्याने कळ तयार केलं. महाराजांची भवानी बाहेर पडली. महाराजांच्या भवानीने महाराजांना मार्ग मिळवून दिला. महाराज विशालगडावर पोस्ट झाले. आणि पोस्ट होऊन महाराजांनी बाजीप्रभूला तोफांच्या आवाजाने आवाज दिलाय, पोचलोय बाजी, आम्ही लवकर या बाजी, तुमची वाट पाहतोय बाजी, आम्ही तुमचे उपकार कधी विसरणार नाही बाजी, लवकर या बाजी, तुमची वाट पाहतोय बाजी. बाजीप्रभू सुद्धा याच आवाजाची वाट पाहत होते. याच आवाजाची वाट पाहत होते. आनंदित झाले. आनंद झाला त्यांना, जगण्याचा नाही मरण्याचा. माझा मित्र जगला असेल, माझी माती जगली असेल, या मातीला जगवणारा माझा छत्रपती जगला असेल, त्या एका छत्रपतीला जगवण्यासाठी बाजीप्रभूसारखा एखादा शिपाई मेला तरी चालेल. जिंकावा कटून मराव हेच आम्हाला ठाव, जिंकावा कटून मराव हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव, देशापायी सारे विसरू, देशापायी सारे विसरू, माया ममता नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती.
तुम्हाला सगळं तेच येऊन राहिले रे. काय झालं चोपदार, तुमच्याकडे पाहुणे आठवून राहिलं मला सगळं. सज्जनानो, योद्ध्याची परीक्षा युद्धामध्ये आहे, हे सांगत होतो मी, हे सांगत होतो. एक योद्धा, एक क्षेत्रीय माणूस आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा चोपदार. कोणापुढे? कोणापुढे आहे का? खरंच नाही? बरं, पाहिजे का? एक माणूस आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा. हे बघ, अशी तलवार फिरवली पाहिजे, अशी ढाल धरली पाहिजे, असा भाला फेकला पाहिजे, असा गोळा टाकला पाहिजे. ती म्हणायची, माझ्या नाकापुढे कशाला, तिकडे मरा ना. तो म्हटला, तिकडे गेलो तर 35 मारले, तिकडे गेलो तर 25 मारले. मला चांगलं माहीत आहे म्हणे, तुम्ही आता जेवण करा आणि विश्रांती करा. अपमान हो, रोज अपमान, रोज अपमान, रोज अपमान, घरी रोज अपमान. कसा काय सहन होईल बरं? नाही सहन झाला या बहादराला. माहीत आहे तुम्हाला? पाहताय काय? महिलांसाठी सांगतो, या पठ्ठ्या गेला तलवार घेऊन आणि 20 माणसाचे 40 हात तोडले पठ्ठ्याने. 20 माणसाचे 40 हात. 40 हात माणसाचे. आणि घेतला हो डोक्यावर तो गठ्ठा, 40 हाताचा गठ्ठा, हात इथून हात. आणि काय रक्तबंबाळ झाला तो. आणला बाबा त्याने तो घरी गठ्ठा, सौभाग्यवतीच्या समोर टाकला आणि म्हणत होती ना, माहीत आहे, पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. कोणाचे आहेत म्हणे? माणसाचेच आहेत, माणसाचेच आहेत, माणसाचेच आहेत. पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. म्हणत होती ना, माहीत आहे, पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. बिचाऱ्या बाईने विचारलं, मग पठ्ठ्याने माणसाचे हात तोडल्यापेक्षा पठ्ठ्याने त्या माणसाचे मुंडकेच का तोडून आणले नाही? तो म्हटला, मुंडके अगोदरच कोणीतरी तोडून नेले होते म्हणून तर हात आणले. युद्धाच्या त्या गोष्टी ऐकताची सुख, गोष्टी ऐकताची सुख, परिचय सांगतो गड्या मी तुम्हाला. योद्ध्याचा परिचय युद्धामध्ये होत असतो, नाही का? विद्यार्थ्याचा परिचय परीक्षेमध्ये होत असतो आणि साधूचा परिचय सत्याने होत असतो. योग्याचा परिचय ध्यानाने होत असतो आणि श्रीमंताचा परिचय दानाने होत असतो. दानाने. दान दिलं पाहिजे गड्या. कोणाला दिलं पाहिजे हे सांगून टाकतो पहा. ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे. दरिद्रान भर कौंतेय मा ईश्वरी धनम व्याधिस्तस्य औषधम पथ्यं निरुजस्य किम औषधैहि. औषध कोणाला दिलं पाहिजे? जो आजारी असेल त्याला दिलं पाहिजे. आणि तसं दान कोणाला दिलं पाहिजे? ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे. गरज असेल त्याला. दानाच्या बाबतीत विचार केला ना, वाजवत जा, थोडं वाजवत जा. काय वाजवता ना तुम्ही? वाजवता. तुम्हाला आपला काही चान्सच नाही आला. वाजवा, असं थोडं थोडं वाजवायचं. अरे आपलाही लयच मोठा आहे ते. असू द्या, नंतर वाजवतो, मी सांगेल त्यावेळेला वाजवतो. म्हटलं बाई काय असो. बघा गड्या, मी ज्ञानोबा रायची भाषेने सांगतोय तुम्हाला. माझी माऊली असं म्हणते, लेको वृक्षही दानासाठी जन्माला येतात रे, दिवाही दान देण्यासाठी जन्माला येते रे, पाणीही दान देण्यासाठी जन्माला येते रे,
पशुसुद्धा दान देण्यासाठी जन्माला येतात रे, दगडसुद्धा दान देण्यासाठी जन्माला येतात लेका. तर मग तुमचा जन्मसुद्धा दानासाठी असला पाहिजे ना लेका, असला पाहिजे ना. पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा अर्जुना तया नावदान, तया नावदान. जा एखाद्या आम्रवृक्षाजवळ थोडा तोडा त्याची पानं, त्याला जखमा झाल्या तरी तो म्हणतील गड्या दिवाळीचा सण आहे, दिवाळीच्या सणाला जर तू माझे तोरण बनवत असतील तर तुझं घर जर माझ्या पानाने चांगलं दिसत असेल तर मला झालेल्या जखमासुद्धा मी सहन करायला तयार आहे. लक्षात ठेव, तुझ्या घराच्या तोरणासाठी फार महत्त्वाचं आहे बरं काय. तुझ्या घराच्या तोरणासाठी मी मला झालेल्या जखमा सहन करायला तयार आहे. घेऊन जा गड्या. तुम्हाला जर भूक लागली असेल, खालचे फळं तोडलेले असतील, वरच काही आंब्याचे फळं शिल्लक असतील आणि तुमचा नेम जर चांगला असेल ना तर तो वृक्ष म्हणतो गड्या एक काम कर, या ठिकाणी बरेच दगडं पडलेले आहेत, दगडं खूप असतात त्या बोरीच्या झाडाखाली आणि आंब्याच्या झाडाखाली. कोण्या बोरीला लोक जास्त दगडं मारतात, जिला बोरं जास्त असतात, जे बोरं गोड असतात तिला जास्त दगडं खावे लागतात. ज्या आंब्याला जास्त आंबे असतात त्यालासुद्धा लोक जास्त दगडं मारतात. म्हणून ज्या झाडाला जास्त फळं असतात लोक त्याला जास्त दगडं मारतात. लक्षात ठेवा, दगडं मारतायत. आणि गड्या तुझा नेम जर चांगला असला ना तर व खालून तू मला दगड जरी फेकून मारला तर मी शपथ घेऊन सांगतो मी तुला वरून फळ दिल्याशिवाय राहणार नाही. नीचे से पत्थर मारे ऊपर से फल देत. तुम्हाला फळ पाहिजे असेल तरी आंब्याजोड जा, तुम्हाला पानं पाहिजे असतील तरी वृक्षाजोड जा. बघागडा ऐकत असाल तर तुम्हाला जर सरपण पाहिजे असेल, तुम्हाला जर सरपण पाहिजे असेल तरीसुद्धा वृक्षाजोड जा. तुम्ही खिशात जर कुऱ्हाड घेऊन गेलात ना तर तो वृक्ष म्हणेल गेला खिशातल्या कुऱ्हाडीने नाही तोडल्या जाणारे, माझ्यावरची अशी सरळ काठी तोडून घे, याचा दांडा तयार कर आणि मग मला तोडणं सोपं जाईल गड्या. माझं जीवन जर उपकारासाठी खर्च होत असेल ना राजा तर मला तोडण्यासाठी मी तुला माझा दांडाही द्यायला तयार आहे. वाह वाह वाह. माझं जीवन, माझं कातडं जर उपकारासाठी खर्च होत असेल ना गड्या तर दजीजी ऋषी म्हणतात मी तुला माझं कातडं द्यायला तयार आहे. उपकारासाठी जर माझं जीवन जात असेल तर मी माझं जीवन कष्ट करायला तयार आहे. हे जीवन कोण देते महाराज? हे जीवन फक्त संत देत असतात. देह कष्ट वीते परोपकारे, देह कष्ट वीते परोपकारे, देह कष्ट वीते परोपकारे, देह कष्ट वीते. जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्ट वीते परोपकारे, देह कष्ट वीते परोपकारे, देह कष्ट वीते परोपकारे. जगाच्या कल्याणाच्या विभूती देह कष्ट वीते परोपकारे, देह कष्ट वीते परोपकारे, देह कष्ट वीते परोपकारे. माझं जीवन जर उपकारासाठी खर्च होत असेल तर मी तुला माझा दांडाही द्यायला तयार आहे. ऐका गड्या, बस 20 मिनिट राहिलेत आपल्याकडे. बघा गड्या, सरपण पाहिजे असेल तरी वृक्षाकडे जा. सरपणाचे फार उपकार असतात बरं माणसावर. सरपणाशिवाय काय भागू शकते महाराज? सरपण आहे म्हणून तर आपण इथं बसलेले आहोत, नाही तर आपलं सरपण झालं असतं भाऊ. सरपण आहे म्हणून तर तुम्ही चांगली मान हलवता. सरपण नसतं ना तर आता आणावं लागलं असतं, नाही का? सरपण आणावं लागलं असतं तुमच्या दोघांसाठी. काय मस्त मान हलवताय तुम्ही. आले ना, सरपणामुळेच भेटलंय ना. राहा बरं 50 दिवस उपाशी, पण तरीसुद्धा सरपणच आणावं लागेल बा. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का, माताजी ने तुझे सुलाया वो पालना भी था लकड़ी का. अरे जब तू चलना सीखा तो वो चलन गाड़ी भी थी लकड़ी की.
मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा भी था। लकड़ी का। अरे जब तेरी शादी हुई तो झालीच नाही का? झालती ना? हा पहिले झालती ना? हा झालती ना? हा बरं झालं. मग गेली वर वर गेली घरी गेली. बरोबर. कशाला राहील बिचारी? अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की। ससुर जी ने तुझे पूजा वो पाड़ भी था लकड़ी का। गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी दिया लकड़ी का। अन चिता रचा कर तुझे जलाया वो ढेर भी था लकड़ी का। चांद को छूने वाले इंसान एक तमाशा लकड़ी का। चांद को छूने वाले इंसान एक तमाशा लकड़ी का। देख तमाशा लकड़ी का रे, देख तमाशा लकड़ी का। चांद को छूने वाले इंसान एक तमाशा लकड़ी का। चांद को छूने वाले एक तमाशा लकड़ी का। हे कीर्तन युट्यूबला टाकू नको हे हा. याच्यात सगळंच मटेरियल येऊन डालले का काय म्हणतील लोक मला. अर्थात कधी कधी वेगवेगळा मूड असतो बघा. तसा आज थोडा वेगळाच आहे. वृक्ष जर देण्यासाठी जन्माला येत असतील, पशु जर देण्यासाठी जन्म, परोपकारहीनश्च धिक मनुष्यस्य जीवितम जीवंतु परवेशाम चर्म अपि उपकरिष्यसि. जो माणूस कोणाला कधीच दान देत नाही त्या माणसापेक्षा मेलेली म्हैस बरी. म्हैस जिवंतपणे दूध देते आणि मेल्यानंतर कातळं देते. म्हणून मेल्यानंतर कातळं देऊन जर उपकार करत असेल आणि जिवंतपणे माणूस जर कोणाला कधीच मदत करत नसेल तर त्या जिवंत असणाऱ्या माणसापेक्षा मेलेल्या म्हशी बऱ्या नाहीत की आपल्याला कातळं देऊन जातात. आणि म्हणून बघा तुम्ही आजही वृक्षाची पूजा होते याचं कारण दान देत आहेत म्हणून. आजही दगडाची पूजा होते याचं कारण आपल्याला घरं देत आहेत म्हणून. आणि आजही पशुची पूजा होते याचं कारण आपल्याला दूध देत आहेत म्हणून. होते का नाही पूजा? होते का नाही? बैलाची पूजा करतो का नाही आपण? करतो ना. कोण्या दिवशी? पोळ्याच्या दिवशी होते ना पूजा बैलाची. होते ना? होते ना? होते का? कोणाची पूजा होते? बैलाची होते ना. अशी मान हलवून सांगत जावा तुम्ही म्हणजे मला समजेल. होते म्हणतात पूजा. होते ना पूजा बैलाची? होते ना बैलाची. कसं आहे महाराज, किशोर महाराज, हा सणच नेमका तुमच्याकडे आहे लक्षात ठेवा. माझ्याकडे नाही आणि यायच्याकडे नाही. आम्ही दोघं जण आहो का? आपण दोघं जण अलिप्त आहोत. यायचा सण आहे तो. यायचा सण आहे बघा. नाही तर तुम्ही आताच मी तुम्हाला सांगतो. महिलांनो तुम्ही जरा मोठ्या आवाजात सांगा. दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. बरोबर आहे ना? जरा मोठ्या आवाजात सांगा. बहिरे आहात का तुम्ही? नाही. मग दिवाळी हा सण कोणाचा? तुम्ही थांबा त्यांना सांगा. दिवाळी हा सण कोणाचा? महिलांचा. अरे वा. आणि भांडांना कशा दात खाऊन शिव्या देताय तुम्ही असं तर आज बोला ना. दिवाळी हा सण कोणाचा? हा जरा मोठ्याने बोलावा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा? महिलांचा. आणि पोळा हा सण कोणाचा?
आपण फक्त दोघं जण सुट्टीला व्हायच्यातून. सज्जनानो, पूजा होते. त्याग एक गुणिश्लाघ्यो किमन निर्गुण राशी भी त्यागा जगती पूज्यते पशुपाशान पाद पहा. त्यागाची पूजा होते, दानाची पूजा होते, भोगाची कधी पूजा होत नाही. आणि म्हणून दान देणाऱ्याचा हात नेहमी वर असतो, घेणाऱ्याचा हात नेहमी खाली असतो. आता पुढे चाला. मग आता दिलंही पाहिजे ना, दिलं पाहिजे. मागितलंही पाहिजे ना, मागितलंही पाहिजे. कोणाला दिलं पाहिजे? ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे. कोणाला मागितलं पाहिजे? कोणाला मागितलं पाहिजे? ज्याच्याजवळ आहे त्याला मागितलं पाहिजे. बघा, हा मृदंग, ही चाल, हे कोणाला तरी मागितली म्हणून तुम्हाला देता येते ना? असंच ना? कोणाला तरी मागितली म्हणून तुम्हाला देता येते. हा मृदंग कोणाला तरी मागितला, बरोबर आहे ना भाऊ? हा मागितला म्हणून दिला जातो ना. संत जो आपल्याला काला देत आहेत ना, तो सुद्धा पुढच्याला मागतायत आणि आपल्याला देतायत. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. गारी दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ, पंढरीनाथ. कोणाला मागितलं पाहिजे रे माझ्या राजांनो? आपल्याला सुख पाहिजे ना, सुख पाहिजे ना आपल्याला. मग सुख का प्रपंचाला मागत असतात लेका? प्रपंचाने जर सुख दिलं असतं ना, तर माझ्या शिवजीला हिमालयामध्ये जाण्याची पाडी आली नसती. या प्रपंचाने जर सुख दिलं असतं ना, तर माझ्या रामप्रभूला वनवासात जाण्याची पाडी आली नसती. या प्रपंचाने जर सुख दिलं असतं ना, तर माझ्या ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घेण्याची पाडी आली नसती. या प्रपंचाने जर सुख दिलं असतं ना, तर आमच्या नाथ महाराजांच्या अंगावर थुंकण्याची कोणाची ताकद झाली नसती. लक्षात ठेवा. खरं म्हणजे नाथ महाराजांचं चरित्र हे फार महत्त्वाचं आहे. हां, फार महत्त्वाचं आहे. एकनाथ महाराजांच्या चरित्रातले अनेक पैलू आहेत, अनेक पैलू आहेत. ज्याला मोठं व्हायचं, बघा चरित्र तर फार मोठं आहे, पण ज्याला मोठं व्हायचं असेल ना, त्यांनी सहन करणं शिकलं पाहिजे. हे माझ्या नाथ महाराजांच्या चरित्रातील अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. ज्याला मोठं व्हायचं असेल त्यांनी सहन करणं शिकलं पाहिजे. सहन करा, सहन करा, करत राहा. खरं म्हणजे ते मारणारी माणसं तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेवा. जे दगड घाव सहन करतायत ते दगड मूर्ती बनतात, नाही का? मूर्ती बनतायत. असो, म्हणून नाथ महाराजांच्या चरित्रातले अनेक पैलू, त्यातला हा एक पैलू आहे. नाथ प्रपंचाने जर सुख दिलं असतं ना, तर माझ्या नाथ बाबाच्या अंगावर कुणाला 108 वेळा थुंकण्याची ताकद झाली नसती. महाराज, मला ते टाकलंय तुम्ही जाहिरातीमध्ये, मी पाहिलंय, ते पाहिलंय. त्याच्यामध्ये एक वाक्य फार मस्त आहे. मी आणखी सांगेल, नाथबाबासाठी सांगेल की 2 माणसं हे देशद्रोही असल्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये दगड बांधा आणि त्याला इरीत लोटून द्या, कारण ते जगले नाहीत पाहिजेत. ते जर जगले तर ते आपल्याला जगू देणार नाहीत, म्हणून जगले नाहीत पाहिजेत. ते 2 कोण आहेत माहीत आहे तुम्हाला? सांगतोय पहा. गरीब असून कष्ट न करणारा, गरीब असून कष्ट न करणारा आणि श्रीमंत असून दान न देणारा. गरीब असून जो माणूस कष्ट करत नाही आणि श्रीमंती असून जो माणूस दान देत नाही ना, गले बद्धा दृढाम शिलाम. गले बद्धा दृढाम म्हणजे मोठी, शिळा म्हणजे दगड. बांधा, विहिरीत लोटून द्या. वर येण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर आणखी काही दगड घेऊन जा. धनवंतम दातारम दरिद्रम अतपस्विनम.
दरिद्री असून जो कष्ट, गरीब असून जो कष्ट करत नाही आणि श्रीमंत असून जो दान देत नाही, यांच्यापासून देशाला धोका असतो, लक्षात ठेवा. पुढे सांगू, 2 माणसं स्वर्गापेक्षा उंच स्थान मिळवत आहेत महाराज. त्यातला पहिला आहे गरीब असून दानाची इच्छा करणारा आणि भरपूर शक्ती असून क्षमा करणारा. एवढी मोठी शक्ती की देवाने त्यांच्या घरी पाणी भरावं, देवाने पाणी भरावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. देवो वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. आमदाराचा फोन आला तरी माणूस गोड घेत नाही हो. गोड घे, आमदाराचा फोन आला. मुख्यमंत्री जर बोलले तर मग तर आता अजिबात शंकाच नाही. मुख्यमंत्री बोलले आपल्याला, मुख्यमंत्री आले होते आपल्या गावात, बोलले आपल्याशी मुख्यमंत्री. आपण स्टेजवर गेलो होतो, मुख्यमंत्री बोलले, काय म्हटले, उतर म्हटले खाली, उतरलो आपण. बोललेच का नाही, उतर बोलणंच आहे का नाही, उतर खाली म्हटल्यावर उतरलो आपण, बोलले आपल्याशी मुख्यमंत्री. स्वतः भगवान ज्याच्या घरी 36 वर्ष काम करतो, एवढी मोठी माझ्या नाथ बाबाची ताकद असून सुद्धा त्यांच्या अंगावर 108 वेळेला यवन थुंकतो, तरी सुद्धा बाबा सहन करतायत. फक्त सहनच करत नाहीत रे, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. ये बडाळ गावारी चोरट्याला प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद शक्ती असणाऱ्या माणसाने सुद्धा क्षमा केली पाहिजे. काय सुंदर आहे हो हे, काय सुंदर आहे. शक्ती असून क्षमा करणारी माणसं दुर्मिळ असतात महाराज. शक्ती आपलं काम दाखवल्याशिवाय राहत नसते. ती श्रीमंतीची असेल, सत्तेची असेल वा तारुण्याची शक्ती असेल, ते नक्कीच काहीतरी काम दाखवत असते. पण नाथ बाबाची इतकी शक्ती असून सुद्धा फक्त क्षमाच करत नाहीत, थुंकणाऱ्या माणसाला प्रसाद देऊन मुक्त करतायत. म्हणून माझे नाथ बाबा श्रेष्ठ आहेत, लक्षात ठेवा. एकनाथ महाराज. आणि म्हणून खरं म्हणजे कोणापुढे मागितलं पाहिजे हा विषय आहे गड्या. कोणापुढे मागितलं पाहिजे, ज्याच्याजवळ आहे त्याला मागितलं पाहिजे. प्रपंचाच्या पुढे तुम्ही मागताय ना, प्रपंच तुम्हाला सुख नाही देणार गड्या, नाही देणार. अनेक प्रमाण आहेत, असू द्या, अनेक प्रमाण आहे. कोण सुखी आहे प्रपंचापुढे मागून? म्हणून देवापुढे मागितलं पाहिजे. माझे तुकोबाराय आज देवाच्या समोर उभे आहेत आणि ज्याला मागायचं असेल त्याने अगोदर उभं राहिलं पाहिजे. उभं राहिलं पाहिजे, बरोबर आहे ना. ज्याला मागायचं असेल त्याने अगोदर काय केलं पाहिजे? उभं राहिलं पाहिजे. अरे बरोबर आहे ना, तुम्ही राजा सांगतच नाही काही, दोघं जण सांगत जा ना. ज्याला मागायचं असेल त्याने उभं राहिलं पाहिजे. माझ्या तुकोबारायांना सुद्धा मागायचं असल्यामुळे उभा याच
काय पाहिजे महाराज? मला भीक पाहिजे, मी घेतल्याशिवाय जाणार नाही आज, मला पाहिजे. हो पण काय पाहिजे? महाराज म्हणतात प्रेम भातुके पाठवा. मला प्रेमाचं भीक पाहिजे गड्या देवा, तुझ्याकडूनच पाहिजे. तिकडे मागा ना, माझ्याकडे कशाला येत आहे? अरे तिकडे खूप मागितलं प्रपंचाने, मला प्रेम नाही दिलं रे, कोणीच प्रेम दिलं नाही मला. असं वाटत होतं की मुलं प्रेम देत आहेत, पण म्हातारा झाल्यानंतर समजलं राव, नाहीत प्रेम देत. म्हातारं झाल्यावर समजलं, जोवरी चढण गा तोवरी म्हणती माझा. चांगला अनुभव आहे तुम्हाला. जोपर्यंत असेल दादा आपली सत्ता, लिहून ठेवा रे माझ्या दादांनो. तारुण्यामध्ये वेगळं असते, बालपणामध्ये वेगळं प्रेम असते, म्हातारपणात कोणी प्रेम करत नसतं दादा. पाहिलेत आम्ही काही म्हातारे, अरे आमचे असे काही महाराज होऊन गेले गड्या, 2-2 तास अगोदर लोक त्यांच्या कीर्तनाची वाट पाहत होते. ज्यावेळेला म्हातारपण आलं ना, कोणीच नव्हतं हो जोड महाराज. त्यांची जर ही दशा आहे तर आपलं काय घेऊन बसलात असं वाटतंय महाराज. मुलं काही नसतात. जरा म्हातारे होऊन बघा, तुमच्या पाठीला जरा जखमा होऊ द्या, बघा मुलं तुमच्याजवळ येतात का? मुली नाही बरं, मुली येतील. आपल्या बापाची तब्येत जर बिघडली तर सगळे कामं सोडून मुली तुमच्याजवळ येतील, लक्षात ठेवा. यांची गॅरंटी नाही. तुमच्या तोंडावरच्या माशा हाणण्यासाठी फक्त मुलीची येईल बघा, मुलगीची येईल. जे तोंडावरच्या माशा हाणत असेल ना, समजून चला हे पोरगी आहे म्हणून. पोरट कुठंतरी तंबाखू घोडत गप्पा मारतील, लक्षात ठेवा. मुलीचा अवेर कधी करायचा नसतो लेका बापाने. मुली बापाला खूप इज्जत करतायत. तिच्यावर जर मार खाण्याची पाडी आली, मार देणारा म्हटला तुझा बाप, तर ती म्हणते खबरदार माझ्या बापाचं नाव घेतलं तर. बरोबर आहे ना? मारून तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल, पण माझ्या बापाचं नाव नाही घेऊ देणार मी तुम्हाला, खबरदार. बापाच्या पाठीमागं सुद्धा बापाची किंमत शाबूत ठेवणारी पोरगी असते महाराज, पोरगी. आज माहेराले जाण झाली हो पहाट, आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे तिचा वाटेवरच्या दगडा तुले उतरी रे वाचा. आज माहेराले जाण झाली हो पहाट, आली डोया पुढे माझ्या माहेराची. माहेरच्या वाटेने जर दगड लागला ना महाराज, दगडाची ठेस लागली तर पोरगी म्हणते तुला काही लागलं नाही ना दादा, कारण माझ्या माहेराच्या वाटेतला दगड आहेस तू, माझा फार जीव आहे रे तुझ्यात. माहेराच्या वाटेतला दगड जर मुलीला इतका प्रिय आहे तर त्या माहेरातला भाऊ तिला किती प्रिय असेल. तुम्हाला सांगू लेका, माझी बहीण कितीही श्रीमंत असू द्या, गरीब भावाला कधी विसरणार नाही महाराज. बरोबर आहे ना? किती श्रीमंत असू द्या, नाही गरीब भावाला विसरणार. दिवाळीला आली ना, 5,000 रुपये सोबत घेऊन येईल. 4,000 रुपये राहू दे दादा तुला, पण ताई मी तर पातळही घेऊ शकत नाही, असू दे 1,000 रुपये आहेत माझ्याजवळ. जाईल मी बाजारात, 700 रुपयाचं पातळ घेईल, 300 रुपये खर्चासाठी ठेवील. महिला विचारतील ना सासरच्या, अभिमानाने सांगेल माझ्या भावाने घेतलंय म्हणून. बरोबर आहे ना? काही तर बिचारे अशा असतात, घरूनच एखादं पातळ आणतात सासूच्या चोरून, आणि इथून निसून जाताना म्हणतात भावाने घेतलं, भावाने. वा रे वा, भावाने. तिकूनच आणता नेतात ना. तुम्हाला माहीतही नसते. तुम्हाला काही माहीत नसते. त्या पातळाच्या त्या ह्याच्यामध्ये पैसे असतात, पैसे. भाऊ कितीही, बहीण किती श्रीमंत असू द्या, गरीब भावाला कधी विसरणार.
पण भाऊ जर लेकाचा कधी श्रीमंत झाला ना तर गरीब बहिणीला विसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून प्रपंचाकडे प्रेम मागितलं देवा नाही दिलं त्याने. आणि म्हणून तुझ्या समोर आज उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. एक गोष्ट लक्षात ठेव देवा, तुला द्यायचं असेल ना तर मग पुन्हा पुन्हा बोलवू नको. उद्याचं काल्याचं कीर्तन लेखा अजून वर्गणी दे दिली तू. पाहुणे आहे का तुम्ही? पाहुण्याची चालते ना पाहुणेच आहे ना. पाहुण्याला पंक्ती चालतात आणि वर्गणी चालत नाही का? पहिल्या पंक्तीत असता पाहुणे. हे पाहुणे आहेत का? हे द्या. एक लक्षात ठेव देवा, याचकाचा भार मानायचा नसतो आणि याचकाची एरझार घ्यायची नसते. याचकाचा भार घेऊ नये एरझार. त्याची एरझार घेण्याच्या अगोदर जर तुझी एरझार संपली तर काय करशील बाबा? तुरद्दान महापुण्य म्हणतायत. मागणारा ज्यावेळेला हजर असेल त्यावेळेला देणाऱ्याने कोणची शंका न घेता दिलं पाहिजे. शंका घेत असाल तर देण्याचं पुण्य तुमच्या जीवनामध्ये कधीच घडणार नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून याचकाचा भार घेऊ नये एरझार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठोबा. प्रस्तावनेमध्ये सगळा अभंग होता. तुम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये होते म्हणून माझा थकवा गेला आणि या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली. आणखी 15 मिनिट मी शिल्लक ठेवलेले आहेत माझ्या कीर्तनातले 15 मिनिट. म्हणून तुम्ही काही उठू नका आता. माझे शिल्लक आहे तुमच्याकडे 15 मिनिट आणि तुमचे घेतो 15 मिनिट. 50-50. अरे 50-50. त्याच्या अगोदरचं काय? 50-50. एवढंच 50-50च माहीत आहे त्याला. सज्जनानो, दानाचा विषय तुम्ही ऐकला. दान दिलं पाहिजे का नाही? हो म्हणा, नाही म्हणा. दिलं पाहिजे का नाही? अरे हो तर म्हणा, देऊ नका तर हो तर म्हणा. दिलं पाहिजे. बघा, मी तुमच्याकडे याचना करणार आहे. माझा आज याचनेचा दिवस आहे. उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला सांगावं लागतं. पण ते चरित्र सांगत असताना काल्याचा प्रसाद झाल्याशिवाय आपल्या पंक्ती बसत नाहीत. आणि पंक्ती बसण्याच्या अगोदर त्यावेळेला आजीचा दहीकाला गोमटा घ्यारे घ्यारे दही भात असं जे भगवान म्हणतायत ना, अगोदर काय करतात हो? अगोदर गाई चारतात. चला वडू गाई आणि बैसू जेवू एके ठाई. अगोदर गाई ओढून आणायच्या, चारून आणायच्या, नंतर काल्याचा प्रसाद घ्यायचा. गाईच्या पोटामध्ये जर चारा नसेल आणि तुम्ही जर पंक्तीमध्ये प्रसाद घेत असाल तर त्या प्रसादाचं आणि त्या सप्ताचं पुण्य तुम्हाला भेटणार नाही. लक्षात ठेवा, भेटणार नाही. आणि म्हणून आमच्याकडची पद्धत आहे महाराज, अगोदर गोठणावर चारा न्यायचा, मग दिंडी आणायची आणि कीर्तन उभं करायचं. गाईला चारा दिल्याशिवाय आमच्याकडचे संत सांगतायत की तुम्हाला काल्याच्या प्रसादाचा किंवा या सप्ताचा पुण्य भेटत नसतं. आणि म्हणून अगोदर गाईला चारा दिला पाहिजे. उद्या आपण प्रसाद घेणारच आहोत, पण त्याच्या अगोदर चाऱ्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे. करायची आहे. आमचे दत्ता महाराज आहेत, हे इथं उभे आहेत. हे दत्ता महाराज यांची गोशाळा आहे. कोणचं गाव आहे? जैतखेडा. मी त्यांच्या अनेक दिवसापासून संपर्कात आहे. नाही तर विचारा यांना तुम्ही, सरपंचाला विचारा. मी त्याला अनेकदा दिलेलंही आहे. अरे दत्ता नाही दिलं का? माझ्या पुरता हो म्हणू नको, नंतरही सांगतो नाही का. आत्ता त्याला चारा पाठवला आहे मी. आत्ता तुम्हाला खरं सांगू का? बंद कर ते बंद कर. मी खरं